नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कालचा प्रवास ट्रेनमधला, तसेच गावी आमंत्रण वगैरे देणे किंवा धावपळीमुळे झोप नीट झाली नव्हती, तर रात्री उशिरा झोपलो आणि आता सकाळी उशिरा उठलोय. त्याच्यामुळे घरात आता कोण नाही, सगळे गेलेत बाहेर. काका काकी गेलेत आमंत्रणासाठी, आपल्या ह्याच्यासाठी बाजारात वगैरे. बाजार राहिलेला काय बाजार आहे उरलेला वगैरे तो भरण्यासाठी, किंवा अजून काय सामान साहित्य घ्यायचे त्यासाठी काका आणि काकी गेलेत. भाऊ आहे तो गेला आहे शाळेत, आणि बहीण पण कुठं कॉलेजला गेली आहे. त्यामुळे मी आता एकटाच आहे, उठले उशिरा. आता बघू, दाखवतो तुम्हाला आज पावसाचं वातावरण कसं आहे, कितपत आहे, काय आहे. पाऊस तर आहेच, काल पण पडत होता पाऊस. कार्यक्रमाच्या दिवशी फक्त पाऊस नसायला हवा, एवढंच. आता आमच्या घरासमोर फुललेली बाग वगैरे दाखवतो तुम्हाला, छोटी मोठी. हे आमच्या घरासमोरचं वातावरण पूर्ण ओपन प्लेस. हा पाऊस भरलाय. हे वडाचं झाड आणि हे समुद्र मंथनातनं उत्पन्न झालेलं पारिजातकाचं झाड, पारिजातकाचं वृक्ष. त्यामुळे वडिलांचं स्वप्न होतं की दारासमोर पारिजातकाचा सडा पडावा. आता पावसामुळे थोडे कमी दिसतंय, पण गणपतीच्या टायमाला पूर्ण पारिजातकाचा असा सडा भरून पडला होता दारामध्ये. आणि हे तुळशी वृंदावन, तुळस पण मस्त बहरली आहे. हे इकडे ह्या साईडला हे झेंडूची झाडं, ते तिकडं बेलाचं, हे बेलाचं वृक्ष. म्हणजे सर्व झाडं जी उपयोगी झाडं आहेत, देवाधर्माला उपयोगी किंवा घराच्या इथं उपयोगी झाडं, अशीच सर्व झाडं लावलेली आहेत. घराच्या मागच्या बाजूला सुद्धा शेती आहे व अंगण आहे व्यवस्थित, असं दाखवतो तुम्हाला. बघूया घरच्या मागच्या बाजूला काय काय केलेलं आहे ते. हे इकडं पूर्ण केळी, माड आहेत. ही झेंडूची पूर्ण फुलं. हे आता दसऱ्यापर्यंत कसलं टेन्शन नाही झेंडूचं. फुलं बाहेरून आणायची, आपण घरच्या घरी हार बनवू शकतो. ही चमेलीची फुलं, ही घरची मागची बाजू. काल वारा आणि असल्यामुळे थोडेसे पत्रे उडून गेलेले आहेत पाऊस आणि वाऱ्यामुळे. बघा, एक साईडला इथे पूर्ण काळोख झाला आहे, तर इथे एक साईडला पूर्ण ऊन आहे. म्हणजे इथे पावसाचं काहीच वातावरण नाही, तर इकडे या साईडला पुरा पाऊस भरला आहे. ही पूर्ण माडांची झाडं. सर्वात उपयोगी असं झाड माडाचं. म्हणजे मग खाण्यासाठी, जाळण्यासाठी सगळी वस्तू बनवता येते, मिळते. ही माडाची झाडं. हे जास्वंदी, जास्वंदीची पण झाडं, 4-5 जास्वंदीची झाडं आहेत, तेजपत्त्याची आहेत. हे अजून काही 16-17 माड इथं असेच आहेत, जे लावायला जागाच भेटत नाही. कारण आमच्या इथे पूर्ण कातळची काळी कापाची जमीन असल्यामुळे तर माती भेटत नाही. खड्डे करायला लागतात, बाहेरून माती आणायला लागते, त्याच्यानंतर कुठे झाड लावू शकतो. आणि पाण्याचं पण खूप प्रॉब्लेम असतात. अशी पूर्ण मातीची अशी जमीन नाही, कडक खडकाळ जमीन आमच्या इकडची. हे चिक्कूचं झाड. आणि ही आमची शेती, मातीतलं सोनं. हे आपल्या मातीतलं सोनं. आता पिकायला लागलं आहे भात. पावसाचं वातावरण कसं आहे काय बघून दसऱ्याच्या दरम्यान आता भात कापणीला सुरुवात होईल. जीवन आहे हे. 4 महिने शेतकऱ्यांना याच्यासाठी खस्ता खायला लागतात. पावसाची वाट, परत शेतीसाठी होणारे कष्ट, सर्व करून नंतरला हे अन्न मिळतं. खूप मेहनत असते शेतीसाठी. पहिले भाजावं, नंतरला उकळणी, नंतर पेरणी, मग लावणी, लास्टला मग कापणी, आणि त्याच्यानंतर मग झोडपणी. अशा प्रत्येक गोष्टी असतात टप्प्याटप्प्याने.
पण मजा येते शेतीला. हे आमचं पूर्ण घरच्या मागची बाजू शेतीची. आणि त्या साईडला तिकडं आंब्याची कलम आहेत तिकडच्या बाजूला. ही काजूची झाडं, ही इथं परत माडाची झाडं आहेत. हे आपल्या गावची चूल. आणि प्रत्येक गावच्या चुलीसमोर असं मांजर हे बसलेलंच असतं. मांजराला गावच्या चुलीची ऊब आवडते. ती ऊब घेण्यासाठी मांजर हे बसलेलंच असतं गावच्या चुलीभोवती. ही गावची चूल. चुलीवरचं जेवणाला जी चव लागते ती चव तुमच्या गॅसच्या जेवणाला सुद्धा लागत नाही. म्हणून मोठमोठ्या हॉटेलमध्ये आजही चुलीवरचंच जेवण दिलं जातं. बघा घराभोवती कोंबडी. आपण घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथे कोंबड्यांचा कुराडा आहे. आणि हे आपलं बेलाचं झाड. त्यामुळे देवाच्या कामासाठी किंवा देवाच्या पूजेसाठी लागणारे सर्व फुलं, पानं, सर्वांची झाडं आमच्या घराच्या अवतीभोवती लावलेली आहेत. हा इथे आपला गुरांचा वाडा म्हणजे गोठा. आता गुरं सध्या कमी आहेत, 3च आहेत. आता पहिला एकेकाळी आमच्याकडे 10-10, 12-12, 15-15 गुरं असायची. त्यावेळी मजा यायची. म्हणजे वाडीत प्रत्येकाची गुरं असायची त्या टायमाला. ही दावण आहे गुरांची, ज्याला गुरं बांधली जातात. आता चरण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्याने प्रत्येकाने गडगे कंपाऊंड घातल्यामुळे गुरांना सुद्धा चरायला भेटत नाही. आणि राखणे नसतात मेन म्हणजे गुरांना आता सध्या. त्याच्यामुळे गुरं कमी झालेली आहेत. हे आमचं आहे जुनं घर, एकदम जुनं, आजोबा पंजोबांच्या काळातलं. ह्याला केमळ्याचं घर म्हणतात. म्हणजे पहिला वरून गवताचं छप्पर असायचं, गवताचं छप्पर, आणि दगडाने मातीने लिपलेलं असं घर असायचं जुनं. एक जुने फोटो आहेत त्यातले मी तुम्हाला जमलं तर दाखवीन कशा टाईपमध्ये होतं ते. आणि नंतर जेव्हा हे घर बांधलं आम्ही टेम्पररी असं दुसरं चिऱ्यांचं, त्यावेळी ह्याच्यात आम्ही फक्त गुरं ठेवायचो. ह्याच्यामध्ये एक टायमाला गुरं, शेरडं म्हणजे बकरी आणि माणसं सगळी एकत्रच राहायची. इथून इथपर्यंत आहे लांब असं. म्हणजे त्या साईडला आहे तिकडे माणसं राहायची, म्हणजे घरातली फॅमिली कुटुंब राहायचं. आणि इकडे गुरं, शेरडं वगैरे सर्व राहायची. गावचं वातावरण हे एकदम प्रसन्न वाटतं. इकडे पक्ष्यांचा आवाज येतो एक साईडला, चिमण्यांचा आवाज, पाखरांचा आवाज. हे माड, अजून काही माड मोठे व्हायचे आहेत, काही लावायचे आहेत. हा घराचा सभोवतालचा परिसर पूर्ण असा ओपन असा परिसर आहे. म्हणजे वाडीमध्ये मिळून एक 7-8च घरं आहेत, जास्त घरं नाहीत. पण बहुतेक लोक आता प्रत्येक गावामध्ये मुंबईलाच गेले आहेत नोकरीनिमित्त. त्यामुळे हे गाव, वाड्या या खाली होत गेलेत. फक्त गणपती, दसरा, मे महिना किंवा अशा कार्यक्रमासाठीच लोक फक्त गावी येतात तेवढ्यापुरते. तेव्हाच गावही भरलेली असतात. दारासमोर सुद्धा जास्वंद्याने लावले. पारिजातकाचं झाड, ही 2 पारिजातकाची झाडं लावलेली आहेत माझ्या वडिलांनी. त्या टायमाला एकदम लहान होती, वाटलं नव्हतं एवढी मोठी या कातळावर ही झाडं होतील आणि दारासमोर असा फुलांचा सडा पसरेल. कोणी म्हटलेलं एखाद्याने आपल्या वाटेत जर काटे पसरले तर आपण त्याच्या वाटेत फुलं पसरायची, अशा उद्देशानेच वडिलांनी ते लावली होती. आणि आज ते स्वप्न साकार झालं आहे. झाडं मोठी मस्तच आणि बरीच मोठी झाली आहेत. आणि रोज सकाळी असा फुलांचा सडा पडलेला असतो पारिजातकाचा मस्त असा. आणि हे घरासमोर पूर्ण तुळशी वृंदावन, तुळशी संपूर्ण तुळसच इथं उगवलेले आहेत. हे बघा, हे तुळशीचं वृंदावन आणि ह्या सर्व आजूबाजूला तुळशी उगवलेल्या आहेत मस्त अशा. ही इथं पण झाडं लावलेली आहेत. ते पहिलं बेलाचं आहे, मग माड आहे, मग चाफ्याचं आहे, हे इथं कनेरीचं आहे, पारिजातकाचं आहे. हे इथं एक नवीन आता सोनचाफ्याचं झाड लावलेलं आहे. ते अजून लहान आहे त्यामुळे त्याला कंपाऊंडाने केलेलं आहे छोटंसं असं. हे सोनचाफ्याचं झाड लावलं आहे की दारासमोर त्या वाऱ्यासोबत येणारा सुगंध हा मनमोहून टाकेल असा. हे इकडे या साईडला समोर माड दिसतात, त्या साईडला 4-5 घरं आहेत.
हे इथे आमच्या बाजूला एक घर आहे आणि ते तिथे समोर त्या साईडला एक घर आहे, ते तिथे. गावाला पण कौलारूच घर आहे आणि कौलारू घरांनीच कोकणाला शो येतो आणि शोभा येते. आता धोंडी आका चाललाय बाजारात. संपूर्ण म्हणजे पूर्ण कोकणात जर प्रत्येक कोकणी घरासमोर एक छोटंसं अंगण असतं आणि त्या अंगणामध्ये एक तुळशी वृंदावन असतंच. घराच्या मागे किंवा पुढे जशी जागा असेल तिथे उपयोगी असणाऱ्या फळझाडं, फुलझाडं अशी उपयोगी सर्व झाडांची लागवड केलेली असते. हे अंगण. आता उद्या मम्मी पप्पा वगैरे सर्व उद्या येतील, त्यानंतर घर अजून भरलेलं होईल. पण कार्यक्रमा दिवशी पूर्ण घर वाडी भरलेली असते. एक वेळ होता इथे एकही झाड नव्हतं बाहेर आणि आज बघा इथं पारिजातकासारखे झाडं होऊन खाली फुलांचा सडा पडलाय मस्त असा. दारासमोर झाड असणं, अंगण असणं खरंच खूप छान वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी आणि काका आता आलो आहे गावात. खाली एकाकडे नारळ सांगितले होते कारण की आता परवा सोमवारी म्हाळ आहे घरी तिथेच. तर त्या म्हाळासाठी लागणारे जे काही नारळ वस्तू वगैरे आहेत ते नारळ एका ठिकाणी सांगितले होते, ते नारळ घ्यायला आम्ही आलो आहे. तर तेच येता येता इथं आमच्या गावातील एक श्री वाघोबा देवाचं मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन तुम्हाला करवतो. हे आहे आपल्या दहिबाव गावातील वाघोबा देवा वाघोबाचं मंदिर, बजरंगबली. बघा हे या दगडाच्या खोपीत असलेलं हे देव वाघोबाचं मंदिर. हे इथं तुम्हाला जी लाकडी हात पाय दिसत आहेत हे नवसाचे आहेत. म्हणजे ज्यांना काही आजार असेल, दुखापत असेल किंवा हे पाळणे दिसतात इथे, हे हात पाय आहेत सर्व लाकडी. हे ज्यांना ज्यांना दुखापत काय असेल त्यांनी नवस केलेली आहेत. त्या नवसाचे बद्दल त्यांनी नवस फेडण्यासाठी हे लाकडी हात लाकडी पाय दिलेले आहेत इथे देव वाघोबाला. आणि हे पाळणे ज्यांना कोणाला मुलं बाळ होत नाही किंवा ज्यांची श्रद्धा असेल, श्रद्धेने जो कुठल्याही देवाकडे तुम्ही एका श्रद्धेने नवस केला तर तो नक्कीच पूर्ण होतो. हे छोटंसं आमच्या दहिबाव गावातील देव वाघोबाचं मंदिर. हे बघा श्री वाघोबा मंदिर दहिबाव. हे बघा संपूर्ण दगड आहे. तर दगडाच्या आतमध्ये हे उत्पन्न झालेलं एक पाषाण आहे श्री देव वाघोबाचं. संपूर्ण गोलमध्ये एक ग्राउंडमध्ये सर्कलमध्ये एक हे पाषाण दगडाचं पूर्णपणे, आणि त्यात हे उत्पन्न झालेलं आहे. आणि मेन रोडमध्येच आहे, रोडला लागून. त्यात काही त्यांचे नवस आहेत, नवस ज्यांचे पूर्ण आले त्यांनी फेडलेले आहेत नवस सांगितल्याप्रमाणे. लाकडी हात लाकडी पाय किंवा लाकडी पाळणे. हे बघा इथे गीतेमधील एक श्लोक लिहिलेला आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जय श्रीकृष्ण. एक सुंदरसं असं इथे चित्र रेखाटलेलं आहे, सुंदर असं. आणि हे देव श्री वाघोबाचं मंदिर आणि मंदिरातील परिसर. छोटंसं आहे पण सुंदर आहे मंदिर, अगदी रोडला लागून. गावातली म्हणजे कोकणातली सर्वच मंदिरे एक बघण्यासारखी असतात. सर्वच मंदिरांचा परिसर, मंदिरांची रचना अत्यंत उत्कृष्ट असते. हे इकडे या बाजूला आपलं गाव संपूर्ण. इथे खाली नदी आहे, अन्नपूर्णा नदी, त्यामुळेच इकडे माडाची झाडं खूप जास्त आहेत. हे बघा गाव, ही गावातली शांतता. हे एक नयनरम्य मंदिर छोटंसं मस्त एकदम प्रसन्न वातावरण असतं. ही मागे आंब्याच्या कलमाची झाडं, हापूस आंब्याची. आणि हे मंदिर श्रीदेव वाघोबा. सुंदर असं कोकणी कौलारू चारपाकी घर, त्याच्या मागे माडांची केळीची झाडं, सुंदर निळा असा आकाश. पक्ष्यांचा पाखरांचा आवाज किलबिलाट.